छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने वैजापूर तालुक्यात अवैध गांजा विक्री करणाऱ्या एका इसमास अटक केली आहे। विरगाव फाटा परिसरात सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली असून आरोपीकडून गांजा आणि मोटारसायकलसह सुमारे 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार विरगाव फाटा येथे छापा टाकून आरोपी दादासाहेब परसराम मोईन याला ताब्यात घेण्यात आलंय। त्याच्या अंगझडतीत मोठ्या प्रमाणात गांजा सापडल्यानं पोलिसांनी गांजासह गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त केली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह आणि उपविभागीय पोलीस अधिकारी फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या पथकात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता। या प्रकरणी विरगाव पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत। प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर।